तूर खरेदीच्या संदर्भात काल केंद्र सरकारकडे माझी बैठक झाली. केंद्रीय मंत्री पासवान साहेबांकडे बैठक झाली. त्यानंतर मी PMO मध्ये देखील या संदर्भात एक बैठक घेतली आणि साधारणपणे आता जेवढी शेतकऱ्यांनी केंद्रावर आणलेली तूर आहे किंवा ज्यांची आम्ही नोंद केलेली आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांची तूर राज्य सरकार विकत घेईल अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. प्रामुख्यानं एक गोष्ट याच्यात लक्षात घेतली पाहिजे की देशामध्ये एकूण तुरीची जी खरेदी झाली आहे ती 11 लाख क्विंटल झाली आहे. 11 लाख टन झालेली आहे आणि त्यातली एकट्या महाराष्ट्रामध्ये 4 लाख टन खरेदी झालेली आहे. आपण जर इतर राज्यांशी तुलना केली, कर्नाटकमध्ये 2 लाख टन, तेलंगणामध्ये 1.6 लाख टन, गुजरातमध्ये 1.25 लाख टन आणि मध्य प्रदेशमध्ये 0.85 टन जेवढी खरेदी झाली आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आता ही 35 ते 40% खरेदी देशाची ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि अजून आम्ही जी खरेदी करू ती खरेदी केल्यानंतर जवळजवळ 45% देशाच्या खरेदीपैकी खरेदी ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी होणार आहे. हा एक रेकॉर्ड आहे. याचं कारण असं आहे की 2011-12 साली तेव्हाच्या UPAच्या आणि आघाडी सरकारने अशाच प्रकारची योजना आणली होती ज्यामध्ये तुरीच्या संदर्भात नाफेडनी खरेदी करावी आणि 500 रुपयाचा बोनस घोषित केला होता. त्याही वेळी एकूण जी खरेदी झाली ती खरेदी फक्त 20,000 टन झाली. म्हणजे त्या खरेदीशी जर आपण तुलना केली तर आजची खरेदी ही एकूण 25 पट होईल किंवा 2,500% जास्त होईल. आणि प्रामुख्यानं 11-12 सालच्या योजनेमध्ये 15 मार्चला त्यांनी खरेदी बंद केली होती. त्यानंतर कधी वाढ देण्यात आलेली नाही. दुसरं असं होतं की त्यावेळी जो चुकारा मिळाला तो 9 महिन्यानंतर मिळाला. आज जो आम्ही चुकारा देतोय 7 दिवसामध्ये सगळा चुकारा देतोय. आणि पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विनंतीवर 15 मार्चला खरेदी नेहमी बंद होते ती पहिले 30 मार्चपर्यंत वाढवली, मग 15 एप्रिलपर्यंत वाढवली, मग 22 एप्रिलपर्यंत वाढवली. मात्र काल जी बैठक झाली या बैठकीमध्ये केंद्र सरकारने एक कन्सर्न व्यक्त केला की साधारणपणे शेतकरी आपला माल हा मार्चच्या महिन्यामध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी केंद्रांवर आणतात आणि त्यानंतर आलेला माल हा शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारी आणतायत अशा प्रकारची त्यांना शंका आहे. आणि म्हणून आम्ही त्यांना हे आश्वस्त केलं आहे की विशेषत्वाने ही सगळी खरेदी करत असताना शेतकरी आहे की व्यापारी आहे याची पूर्ण आम्ही त्या ठिकाणी काळजी घेऊ. त्या संदर्भातली पूर्ण छानबीन आम्ही करू. मी हे देखील सांगितलं आहे की खरेदी बंद झाल्यानंतर 10%चं रँडम चेकिंग करून शेतकऱ्याच्या नावाने व्यापाऱ्यांनी तर तूर आणलेली नाही ना. कारण असं आहे की मध्यंतरीच्या काळात जी इम्पोर्ट झालेली तूर आहे त्या इम्पोर्टेड तुरीचे भाव हे आपण जो भाव नाफेडमध्ये देतोय त्यापेक्षा कमी असल्यामुळे ती तूर या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न देखील होण्याची शक्यता असल्यामुळे त्याची काळजी घेण्याचे सगळे आदेश हे आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. आणि आता जवळजवळ या खरेदीकरता 1000 कोटी रुपये राज्य सरकार पुन्हा नव्याने उपलब्ध करून देऊन ही सगळी जी काही आता आलेली तूर आहे त्याची सगळी खरेदी करायचा निर्णय आम्ही घेतला आहे. याकरता जो लागणारा बारदाना आहे हा बारदाना देखील कलेक्टर्सला आम्ही सांगितलं आहे की आवश्यक असेल तर कलेक्टरनी मार्केटमधनं तो विकत घ्यावा. आणि त्याच्याकरता आम्ही त्यांना सूट देतो आहे की त्यांना ज्या पद्धतीने तात्काळ प्रोक्युअर करता येईल त्या पद्धतीने त्यांनी तात्काळ प्रोक्युअर केलं पाहिजे. मुळामध्ये महाराष्ट्राचं सरकार तुरीच्या बाबतीत शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहिलेलं आहे आणि हे आकडे सांगतात. आणि दुसरं, या वर्षीची खरेदी एकूण महाराष्ट्र सरकारने 10 वर्षात जी खरेदी केली 10 वर्षात त्यापेक्षा जास्त खरेदी ही एका वर्षामध्ये यावर्षी आपण शेतकऱ्याकडनं केलेली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याची आमची भूमिका आहे. पण शेतकऱ्याच्या पाठीशी लपून व्यापारी जर यामध्ये आपला माल टाकत असतील तर त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, फौजदारी कारवाई केली जाईल हे देखील राज्य सरकारने ठरवलेलं आहे. आणि या आकडेवारीपासून हे स्पष्ट होत आहे की यावेळी केलेली खरेदी ही रेकॉर्ड खरेदी आहे. आणि विशेषतः जे आमचे विरोधी पक्षातले लोक आज या ठिकाणी
तोंड उघडून मोठ्यानं बोलतायत त्यांना माझा सवाल आहे की त्यांच्या काळामध्ये त्यांनी एवढी खरेदी केली का? किंबहुना मी तर तुम्हाला आकडा सांगितला, हीच योजना आणून शेतकऱ्यांची फसवणूक त्यांनी केली होती आणि फक्त 20,000 टन त्या ठिकाणी खरेदी केली होती. आणि नुसती 20,000 टन खरेदी नाही तर त्याचे पैसे देखील 9 महिने हे देण्यात आलेले नव्हते. आणि म्हणून विरोधी पक्षाचं जे काही या ठिकाणी वक्तव्य आहे किंवा शेतकऱ्याकरता जे काही ते अश्रू वाहतायत असं दाखवतायत, हे बेगडी आहे, हे बेगडी प्रेम आहे. राज्य सरकार कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे. साहेब, हमीभाव त्यांना हवा होता योग्य, त्याच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतलेला आहे? कशा पद्धतीने खरेदी? ही खरेदी हमी भावानेच होते आहे. या हमी भावात बोनस देखील आहे, केंद्र सरकारने तो दिलेला आहे. त्यामुळे हमी भाव आणि बोनस मिळून हा जो काही दर आहे तो ठरलेला आहे. त्याच दरावर ही खरेदी आहे. काय दर असणार आहे? 5,050 चा दर आहे. सर, सद्यस्थितीला किती लाख क्विंटल तूर पडून आहे आणि किती शेतकरी यामुळे बाधित आहेत? आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही सर्व तूर जी आहे आता खरेदी करणार आहात, तर तसा काही अधिकृत आकडा सरकारकडे उपलब्ध आहे का सध्या? असं आहे की साधारणपणे शेतकऱ्याची कापणी कधी होते हे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार शेतकऱ्याची तूर ही मार्च महिन्यामध्येच पूर्णपणे केंद्रावर यायला हवी होती. ती 15 मार्चला आली नाही म्हणून आम्ही 30 मार्चपर्यंत केली. त्यानंतर आम्ही 15 एप्रिलपर्यंत केली. आता केंद्रावर शेवटची आम्ही जी मुदतवाढ मी स्वतः PMO मध्ये बोलून 15 तारखेची 22 तारीख करून घेतली. आता सगळी नोंद आम्ही केलेली आहे. जे सेंटरवर शेतकरी आले आहेत किंवा जे कोणी आले आहेत, आता ते सगळे शेतकरी आहेत का हे व्हेरीफाय करावं लागेल. त्या प्रत्येकाची रजिस्टरमध्ये आम्ही नोंद केलेली आहे. जेवढ्यांची नोंद सगळ्यांची झालेली आहे, या सगळ्यांची तूर आम्ही खरेदी करणार आहोत. आत्ता प्राथमिक अंदाज असा आहे ती जवळजवळ 1 लाख टनापेक्षा जास्त असेल. जेवढी असेल, फक्त हे व्हेरीफाय करू तो शेतकरी आहे का, त्याच्या 7/12वर नोंद आहे का. नसेल 7/12वर नोंद तरी देखील आपल्याला हे लक्षात येतं की त्याने पेरा काय केला होता. कारण आम्ही आता रँडम चेकिंगमध्ये MRSSE जी आहे त्याच्यातनं सॅटेलाइट इमेजरीतनं आम्ही हे देखील व्हेरीफाय करणार आहोत की ज्यांनी मोठ्या प्रमाणात तूर दिली आहे, छोट्या प्रमाणात दिली आहे तो तर शेतकरीच असेल, पण ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणात दिली आहे त्यांच्या शेतीवर तुरीचा पेरा होता की नाही या संदर्भातली देखील पडताळणी ही आता सॅटेलाइट इमेजरी आमच्या जो उपलब्ध आहे त्या जुन्या सॅटेलाइट इमेजरीमध्ये जाऊन आम्ही ती देखील करणार आहोत. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहू, पण शेतकऱ्याच्या नावाने जर व्यापारी पैसा कमवत असेल तर ते कमवू देणार नाही. पुन्हा या खरेदी देखिए, पूरे देश में 11 लाख टन तूर को खरीदा गया है नाफेड के माध्यम से. उन 11 लाख टन में अकेले महाराष्ट्र में 4 लाख टन तूर खरीदी गई है. और कुल मिलाकर अब जो हम खरीदेंगे, देश की 40 से 45% जो खरीद है वो अकेली महाराष्ट्र में होगी. इतने बड़े पैमाने पर हमने ये खरीद की है. अगर इसकी तुलना पुराने UPA सरकार से हम करें तो उन्होंने भी इस प्रकार की स्कीम जब लाई थी तो केवल 20,000 टन तूर खरीदी थी और इसका भी पैसा 9 महीने बाद दिया था. तो ये तुलना करें तो उनसे 25 टाइम्स ज़्यादा हम अभी ये खरीद कर रहे हैं. या परसेंटेज में कहे तो 2,500% ज़्यादा हम इसकी खरीद कर रहे हैं. और हमने ये भी तय किया है कि अब पहले 15 मार्च तक इसकी खरीद हमने तय की थी. हमने केंद्र सरकार को निवेदन किया, उन्होंने 31 मार्च की, फिर निवेदन किया तो 15 अप्रैल की, फिर निवेदन किया तो 22 अप्रैल किया. 22 अप्रैल तक जिन लोगों ने रजिस्टर किया है ऐसे सब लोगों की जितनी भी तूर है वो हम खरीदेंगे. लेकिन हम वेरिफिकेशन करेंगे ये तूर किसानों की है या व्यापारियों की है. अगर व्यापारियों की होगी तो उसके ऊपर कार्रवाई की जाएगी. किसानों की जितनी होगी रजिस्टर उतनी सारी तूर हम लोग खरीदेंगे. राज्य सरकार इसके लिए करीब 1,000 करोड़ रुपए की व्यवस्था कर रहा है. पहले इसमें हम तुरंत 400 से 500 करोड़ रुपया दे भी रहे हैं. और मैं ऐसा मानता हूं कि ये जो खरीद हमने की है ये अपने आप में रिकॉर्ड है. 10 सालों में जितनी खरीद राज्य की सरकार ने नहीं की उतनी 1 साल में इस सरकार के द्वारा की जा रही है. हम लोग ये भी वेरिफिकेशन करेंगे, ये जब पूरा क्लोजर करेंगे तो जिन्होंने बड़े पैमाने पर बड़े नंबर में ज़्यादा तूर ये दी है ऐसे लोग, ये किसान है या व्यापारी है, ये चेक करने के लिए हमारे पास सैटेलाइट इमेजरी उपलब्ध है.
उस सैटेलाइट इमेजरी का वेरिफिकेशन करके जिन्होंने बड़े पैमाने पर तूर दी होंगी उनके खेती में सच में उतनी फसल थी कि नहीं, इसको भी वेरीफाई किया जाएगा, ताकि किसानों के नाम पर कोई व्यापारी या बिचौलिया ये सारा पैसा न कमाए, ये भी देखा जाएगा। राज्य की सरकार पूरे तरीके से किसानों के पीछे खड़ी है। एक सवाल